गीता अध्याय 2 श्लोक 21. वेद अविनाशिनं नित्यं यः एनं अजम अव्ययम रहित स पुरुषः पार्थकम घातयति हन्ति कम. हे पार्था, अर्जुना, आत्मा हा अविनाशी, जन्मरहित, नित्य आणि कधीही न बदलणारा आहे. असे जो जाणतो तो पुरुष कोणाला कसा मारेल आणि कोणाला कसा मारविल. खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा कृष्णाने युद्ध करण्याची आज्ञा केली त्यावरून असा निष्कर्ष काढला पाहिजे की ती हिंसा श्रेष्ठ प्रतीच्या न्यायरक्षणाकरिता आहे आणि म्हणून अर्जुनाने त्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. त्या आज्ञेचे पालन करताना त्याला चांगले समजले पाहिजे की श्रीकृष्णाकरिता त्याच्या आज्ञेनुसार युद्धकर्मात होणारी हिंसा ही मुळी हिंसा नाहीच, कारण काही असले तरी मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारले जाणे शक्य नाही. म्हणून न्यायाच्या अंमलबजावणीकरिता तथाकथित हिंसा करण्यास परवानगी आहे. रोगी मनुष्यावर होणारी शस्त्रक्रिया रोग्याला ठार मारण्याकरिता नसते, तर त्याला बरे करण्याकरिता असते. यावरून कृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनाचे युद्धकर्म हे पूर्ण ज्ञानाने जाणीवेने होत आहे, म्हणून त्यात पापाची प्रतिक्रिया होण्याची शक्यता नाही. जय योगेश्वर. जय श्रीकृष्ण.